नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आमच्या फार्मवरील गावरान कोंबड्या करत आहेत या ठिकाणी पातळ संडास। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आमच्या फार्मवरील गावरान कोंबड्या या ठिकाणी करत आहेत पातळ संडास। मग तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे, गावरान कोंबड्या पातळ संडास करत आहेत याचा अर्थ कोंबड्यांवरती कोणता आजार आला आहे का? आला असेल तर या आजाराचं नाव काय? या आजारामुळे या ठिकाणी कोंबड्या दगावू शकतात का? आणि कोंबड्यांना कोणत्या प्रकारचं औषध या ठिकाणी द्यायला पाहिजे की ज्यामुळे कोंबड्यांची जी पातळ संडास होण्याची समस्या आहे याचं सोल्युशन निघेल। मग गावरान कोंबड्या पातळ संडास का करतात? गावरान कोंबड्या पातळ संडास करण्यामागचं कारण काय आणि यावरील उपाय काय याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी एक काम करा, या चॅनलला या ठिकाणी जरूर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आमच्या फार्मवरील गावरान कोंबड्या करत आहेत पातळ संडास। मग गावरान कोंबड्यांची पातळ संडास करणं हा कोणता रोग आहे का? हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे का? का यामुळे कोंबड्या दगावू शकतात? अशा अनंत समस्या तुमच्या मनमस्तिष्क मध्ये आल्या असतील। तुमच्या डोक्यामध्ये हा विचार आला असेल की आपल्या फार्मवर ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचं कारण म्हणजे कोंबड्यांची पातळ संडास। मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्या पातळ संडास का करतात? पातळ संडास करण्यामागचं कारण काय व त्यावरील उपाय काय याबद्दल अधिक माहिती घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आपण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला देणार आहोत आता मार्गदर्शन। होय मित्रांनो, भारत वर्षातील सर्वात मोठी ट्रेनिंग संकल्पना, होय मित्रांनो, ऑनलाईन ट्रेनिंग सेशन। या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये आपण जॉईन होऊ शकतात अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये, ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी माहिती, खाद्य खर्च कमी करणे, रोगराई येण्यापासून रोखणे, रोगराई आल्यानंतर तात्काळ उपाययोजना करणे, आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन काढणे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात तयार होणाऱ्या ओरिजिनल गावठी कोंबडीच्या अंड्यांना आणि पिल्लांना व कोंबड्याला मार्केट तयार करून देणे। या सर्व गोष्टी जर तुम्हालाही पाहिजे असतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आमच्या लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग सेशन सोबत जोडले जाऊ शकतात।
जोडण्यासाठी तात्काळ संपर्क साधा 84 21 82 62 62 वर, म्हणजे 8421826262 इथं फोन लखन सर उचलतील. लखन सरांनी फोन उचलल्यावर ते सगळं सांगतील की कसं कसं मार्गदर्शन आहे. मार्गदर्शनाची पद्धत फार अनोखी आहे. दुपारी 3 ते 8च्या दरम्यान प्रत्येक समस्येचं सोल्युशन लखन सर देतील आणि त्यानंतर दर रविवारी 7 ते 9च्या दरम्यान माझं लाईव्ह लेक्चर. त्यानंतर मित्रांनो वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तर. यामुळे तुमच्या मनात किंतु परंतु राहणार नाही आणि तुम्ही थेट मनानं मोकळ्या मनानं या व्यवसायाला अंगीकारून या व्यवसायातून 100% लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकाल. काय तुम्हाला सुद्धा या व्यवसायाला त्या ठिकाणी चूज करायचे, तुम्हाला सुद्धा करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाची निवड करायची आहे. जर करायची असेल आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो तात्काळ आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हा. त्यासाठी तात्काळ संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. तर बघा मित्रांनो, कोंबड्याची संडास पातळ होत आहे ही समस्या का उद्भवते याचं पहिले कारण बघूया. ज्यावेळेस कोंबडीला शरीराच्या आतमध्ये पाण्याचं प्रमाण अतिरिक्त झालं किंवा ओलसर खाद्य मोठ्या प्रमाणात दिलं तर कोंबड्याची संडास पातळ होत असते आणि वातावरणामध्ये थंडावा असेल तर अशा समस्या जास्त आढळतात. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ही समस्या सर्वात जास्त थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आढळून येत असते. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला पातळ संडास होणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे का? तर मित्रांनो होय म्हणायला सुद्धा हरकत नाही. हे आहे मित्रांनो डायरिया या रोगाचं लक्षण. पण डायरिया या रोगाच्या लक्षणापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या, डायरियामध्ये काय होते की संडास पातळ होते. शरीराच्या आतील सर्व असणारं खाल्लेलं जे काही आहे ते पचन न होता बाहेर फेकल्या जाते आणि म्हणून कोंबडी अशक्त बनते. अशक्त बनलेल्या कोंबडीवरती मग इतर प्रकारचे रोग त्या ठिकाणी जे आहेत ते मित्रांनो बाधा पोहोचवू शकतात. म्हणजे बघायला गेलं तर पातळ संडास व्हायली म्हणजे कोंबडी आपली कमकुवत व्हायली आणि कोंबडी कमकुवत व्हायली त्यानंतर कोंबडीवर अटॅक येऊ शकतो म्हणजे आजार येऊ शकतात आणि त्यानंतर कोंबडीला मग CRD होऊ शकतो, मानमोडी होऊ शकतो, देवी होऊ शकतो, इतर आजार होऊ शकतात. म्हणजे डायरिया बघायला गेलं तर आजार आहे पण तो काही स्वतः मृत्यू घडवून आणत नाही, पण अशक्तपणा आणतो, इतर मग आजार येतात आणि त्यानंतर कोंबडी दगावते. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडी संडास पातळ करायली म्हणजे तिला हलक्यात घेऊ नका. कोंबडीची पातळ संडास करणं सुद्धा अडचणीचं होऊ शकते. ही अडचण रोखायची असेल तर मित्रांनो तुम्हाला एक उपाय सांगतो. कोंबडीच्या शरीरातून पाण्याचं प्रमाण एक्स्ट्रा जर निघून गेलं तर झिंकचं प्रमाण कमी होत असते आणि यामुळे तुम्हाला लहान बाळाला जसं ORS देतात ना तसं ORS द्यायचं. 1 लिटरला 2 ते 3 ग्राम ORS टाकायचे. कंटिन्यू 2-3 दिवसाचा डोस दिला तर आपल्या कोंबडीची पातळ संडास या ठिकाणी 100% आपल्याला रोखता येऊ शकते. आणि एकदा पातळ संडास थांबली तर काय टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. म्हणून कोंबडीची विष्ठा नॉर्मल होत नसेल तर ORS आणायचं. 1 लिटरमध्ये 2 ते 3 ml द्यायचं. डोक्याला हेडक घ्यायचं नाही. 2 ते 3 ग्राम आणि बस 2-3 दिवस दिलं की तुमच्या प्रत्येक समस्येचं या ठिकाणी सोल्युशन निघून जाणार. मग मित्रांनो आता भीती तर नाही वाटत ना पातळ संडास, पण हलक्यात घेऊ नका. पहिले संडास पातळ होती आणि मग इतर रोग कोंबडीवर येतात ही गोष्ट लक्षात घ्या. तर यामुळे ज्यांना कोंबडीची पातळ संडास होण्याची भीती वाटते बाबा त्याच्यानं वाटते कोंबडी एक्सपायर होऊ शकते, तर मित्रांनो संडास पातळ कोंबडी करत असली की तात्काळ आपल्याला एकच काम या ठिकाणी करायचं आहे की कोंबडीला ORSचं पावडर आणून द्यायचं. 1 लिटरला 2 ते 3 ग्राम 2-3 दिवस दिले की तुमचं काम ओके होऊन जाते. तर मित्रांनो हा उपाय ही समस्या सगळं काय कसं वाटलं म्हणजे तुम्हाला समस्या समजली. डायरिया, हगवण लागणं, संडास लागणं, पातळ होणं त्यावरचा उपाय म्हणजे ORS. तर जर काय असेल समस्या तर मित्रांनो याचं सोल्युशन करत राहा. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये सांगत राहतो त्यामुळे काय की टेन्शन राहतच नाही कोणाला. म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी, दिव्यांग, विकलांग व्यक्ती, वयस्कर मंडळी सदस्य आज माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. जर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा, करिअरचं ऑप्शन निवडायचे तर योग्य मार्गदर्शनाखाली समोर जा. योग्य मार्गदर्शन जर कोणाचं पाहिजे असेल तर मी सध्या तयार आहे आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मी आणि माझी रायझिंग स्टार परभणीची टीम पोहोचवणार आहे. योग्य मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचा आहे, जिथे उत्पादनापासून विक्रीपर्यंत कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जाणार आहे सगळं सांगितलं जाईल मित्रांनो. आणि अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटिंगची पण चिंता तुम्हाला होती, ही चिंता दूर करण्यासाठी मी काय केले 36 जिल्ह्याचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. तर आपण कोणत्या जिल्ह्यातले हे तर तुम्हाला माहीत, मला तर माहीत नाही. मग आता काय केले मी एक उपाययोजना
की प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. याचं नाव दिले आपला जिल्हा आपली मार्केट आणि रायझिंग स्टार त्या जिल्ह्याचं नाव. मग तुम्हाला काय करायचे, व्हॉट्सअप नंबर 8421826262 तुमचं नाव पत्ता पिनकोड पाठवून द्यायचा आहे आणि स्वतःच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचे. स्वतःच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायला कसल्या प्रकारची फीस नाही, काही टेन्शन नाही. म्हणून आजच्या आज काय करा मित्रांनो, व्हॉट्सअप नंबर 8421826262 नाव पत्ता पाठवून द्या आणि आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर सामील व्हा. तर मित्रांनो, कोंबड्यांची संडास पातळ का होते, होण्यामागचं कारण व उपाय आज आपण बघितली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल नक्की लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनाचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगात सबस्क्राईब किंवा मराठीत सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.